पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदी काठावर असणाऱ्या चांदेकरवाडी गावात गेल्या 4 दिवसापासून दूषित पाण्यामुळे काविळीची साथ पसरली. आतापर्यंत गावातील 15 ते 20 जणांना काविळीची लागण झाली. गावातील 4 ते 5 रुग्ण कसबा वाळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत, तर इतर रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जवळजवळ 3000च्या वर लोकसंख्या असलेल्या या गावात दूधगंगा नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे ही साथ सुरू असल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलं. यामुळे गावात जवळजवळ 20 रुग्णांना काविळीची लागण झाली. रुग्णांना जुलाब, उलट्या सुरू आहेत, तर काही रुग्णांना तापाची लागण सुरू असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. याबाबत राधानगरी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की खबरदारी उपाययोजना म्हणून गावात आरोग्य पथक तैनात करून गावाचा सर्वे केला जाईल. या साथीमुळे कोणत्याही रुग्णाला डोळे पिवळे पडणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे यासारखी लक्षणं दिसल्यास रुग्णांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, तसेच पाणी उकळून प्यावं असं आवाहन केलंय. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.